नमस्कार. हे आहे आमचे दालचिनीचं झाड. आज कटिंग केलं. एक फांदी राहिलेली आहे, एक फांदी तोडून घेतली. हे बघा, नागकेशर मी काढून घेणार आहे. पानंसुद्धा काढून घेणार आहे. दालचिनी काढून घ्यायची आहे याची. हे बघा, नागकेशर छान मसाल्यामध्ये टाकून घ्यायचं. मसाल्यामध्ये टाकलं जातं हे नागकेशर. हे बघा, भरपूर आहे. मी काढून घेते. खूप मोठं झाड झालं होतं दालचिनीचं. बघा, बघू शकता. इथे मी नागकेशर काढून घेते. हे बघा, एवढ्या फाटे दालचिनीचे काढलेले आहेत. हे बघा, किती मोठे मोठे आहेत. ह्याची साल काढणार आहेत आणि मोठे मोठे झाडं आहेत. हे बघा, एवढे फांद्या निघालेल्या आहेत. हे बघा, दालचिनीचं झाड तोडलेलं आहे. इथे नागकेशर मी काढून घेणार आहे. दालचिनीच्याच पानं हे तमालपत्र म्हणून उपयोग केला जातात. हे बघा, मोठं झाड होतं, आज आम्ही तोडलं. इथे बघा, कोळी पानं, फुलं आलेली. आणि हेच नागकेशर म्हणून मसाल्यात उपयोग केला जातो. इथे दालचिनी बघा, सोलून घेतलेली आहे. दालचिनी मोठे मोठे असे सालं निघालेले आहेत. छान अशी खूप सुगंध सुटलेला आहे दालचिनीचा. एवढी दालचिनी निघाली. आणि इथे टोपलीमध्ये मी नागकेशर काढून घेतलेलं आहे. तर कसं वाटली बघा, घरगुती दालचिनी. बाय.